सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे वाचन सुरू करण्यापूर्वी श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थळ पिठापूर आणि त्यांच्याबद्दल थोडेसे अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुवे नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमः. काषाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलुं पद्मकरेण शंखम चक्रम गदाभूषितभूषणाढ्यम श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनंदनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः. परमपवित्र अशा भारतवर्षाच्या भगवंताच्या अनेक अवतारांच्या राशी होऊन गेल्या, परंतु भगवान दत्तात्रेय मात्र भक्तांच्या रक्षणासाठी सदैव या भूतलावर वास्तव्य करत असतात. स्मरण करताच प्रत्यक्ष येऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात, म्हणून त्यांना स्मर्तृगामी म्हणतात. कृतयुगात अत्री आणि अनुसूया यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन अवतार घेतला व भूतलावर दत्तभक्तरूपी कल्पवृक्ष संवर्धित केला. त्यांचा दुसरा अवतार पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर येथे इसवी सन 1320 मध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्थी गणेश चतुर्थीच्या दिवशी कृष्ण यजुर्वेद शाखा आपस्तंभ सूत्र भारद्वाज गोत्रोद्भव ब्रह्मर्षी घंडीकोटा अप्पलराज शर्मा तथा अखंड सौभाग्यलक्ष्मी महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला. त्यांच्या बाललीला या प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर व अद्भुत आहेत. पिठापुरम येथे 16 वर्ष तर कुरवपुरात 14 वर्ष अशा अवघ्या 30 वर्षाच्या कालावधीत अद्भुत असे लीलाचरित्र दाखवून स्वभक्तांना इह परलोकातील शाश्वत सुख प्रदान केले. दुष्ट शिक्षणार्थ व शिष्ट रक्षणार्थ हा अवतार घेऊन अनेक अहंकारी लोकांचे गर्व परिहरण केले. भक्तांचे अनेक संकटातून रक्षण केले आणि पिठापूर क्षेत्राचा महिमा अनंतपटीने वाढविला. पिठापूर हे पूर्व कालापासूनच सिद्ध क्षेत्र आहे. गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला तेव्हा त्याचे मस्तक गयेस होते तर पाय पिठापूर येथे होते, म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. गयासुरास देवतांनी सांगितले होते की सूर्योदय होईपर्यंत उठायचे नाही. मध्यरात्रीच भगवान शंकराने कुकुटाचे रूप घेऊन बांग दिली. गयासूर सकाळ झाली असे समजून उठला. भगवंतांनी त्याचा उद्धार केला. ते कुकुटेश्वर देवस्थान पिठापुरात आहे. दक्ष यज्ञात सतीदेवीने योगाग्नीने देहत्याग केला. शंकर तो देह घेऊन तांडव करू लागले. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्रांनी त्या देहाचे खंड खंड केले. ते भाग ज्या ज्या ठिकाणी पडले ते शक्तिपीठ झाले. प्रमुख अष्टादश शक्तिपीठातील पुरुहुतिका हे शक्तिपीठ येथेच आहे. संपूर्ण भारत देशात काशी येथे बिंदू माधव, प्रयाग येथे वेणी माधव, रामेश्वर येथे सेतू माधव, त्रिवेंद्रम येथे सुंदर माधव, पिठापूर येथे कुंती माधव ही माधवाची 5 मंदिरे आहेत. पांडव माता कुंतीने येथे माधवाची पूजा केली आहे ते हे स्थान. या स्थानास दक्षिण काशी असे पण म्हणतात. या सर्वांपेक्षा श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणस्पर्शाने या भूमीचा महिमा अपरंपार वाढला आहे. ते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात ग्रंथामुळे वाचकांच्या लक्षात येईलच. या ग्रंथाचे मूळ लेखक श्री शंकर भट हे कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मण असून श्रीपाद श्रीवल्लभांच्या समकालीन होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने त्यांनी संस्कृतमध्ये हा ग्रंथ लिहिला आणि नंतर त्यांचा तेलुगू अनुवाद झाला. या ग्रंथाचे वैशिष्ट्य हे की यात अनेक घटना भविष्य काळात घडणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ हा ग्रंथ मल्लादी बापनाचार्यवधानालू श्रीपादांचे मातामह यांच्या 33व्या पिढीत प्रकाशित होईल. आता सध्या श्री मल्लादी गोविंद दीक्षितुलू हे मल्लादी बापनाचार्यवधानुलूचे 33वे वंशज आहेत. त्यांनीच हा ग्रंथ संस्थानाला दिला. मी पुढचा अवतार कारंजा येथे नरसिंह सरस्वती या नावाने घेईन. माझे स्वरूप माझ्या मातामहासारखे असेल. तेथून मी गंधर्वपूर व पुढे कर्दळी वनात जाईल. तेथे 300 वर्षापर्यंत समाधीत राहीन व नंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर अक्कलकोट येथे प्रगट होईन. माझे ज्येष्ठ बंधू श्रीधर शर्मा हे महाराष्ट्र
समर्थ रामदास स्वामी होतील. नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापन करून रामदासांचे शिष्यत्व स्वीकारतील. माझे दुसरे बंधू श्री रामशर्मा हे श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होईल. श्री रामचंद्र प्रभूंनी हनुमंतास दिलेली माणिकाची माला माणिक प्रभू होतील. याशिवाय साईबाबा, गाडगे महाराज अशा अनेकांचा उल्लेख या ग्रंथात भविष्य रूपात आला आहे. पुढे त्यात असे वर्णन आले आहे की तेथे एक महायोगी येईल. त्याच्या पवित्र वास्तव्याने येथे महासंस्थान स्थापन होईल. त्याप्रमाणे परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी यांनी येथे काही दिवस वास्तव्य केले होते. त्यांनीच ही जागा दाखवून दिली. माझे गुरुदेव परमपूज्य ब्रह्मश्री विद्यावाचस्पती श्री दत्त महाराज कवीश्वर, परमपूज्य गुरुदेव योग तपस्वी श्री काका महाराज यांच्या द्विजांच्या आशीर्वादाने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ मराठी भाषेत अनुवादित झाला. हे करत असताना श्रीपादांच्या प्रेरणेनुसार काही ठिकाणी तेलुगू शब्द तर काही ठिकाणी तेलुगू वाक्यांचा प्रभाव दिसून येतो. या ग्रंथाचा अनुवाद करतेवेळी सौ शोभा देशमुख आजेगावकर, डॉक्टर उर्मिला हैदराबादकर, श्री प्रभाकर गंभीरे व सौ रजनी गंभीरे, सौ मीनाक्षी शास्त्री, सौ छाया शास्त्री, शारदा, सौ संध्या जोशी आणि श्री मुकुंद गोखले, तसेच सुधारित आवृत्ती करतेवेळेस सौ श्रद्धा जोशी, डॉक्टर प्रज्ञा ओक, श्री अजय देशपांडे, श्री पुरुषोत्तम लड्ढा, सौ मंजुषा बाबरेकर व सौ वनश्री देशपांडे या सर्वांचे खूप सहकार्य लाभले. आपण सर्व भक्तांच्या सहकार्याने व्याकरणदृष्ट्या शुद्ध करून ही सुधारित आवृत्ती प्रकाशित करत आहोत. हा ग्रंथ अक्षर सत्य असून यातील प्रत्येक अक्षर शक्तियुक्त आहे. या ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांना इहलोकी सुख भोगून अंतिम मोक्ष प्राप्ती होईल असे श्रीपाद श्रीवल्लभ यांनीच सांगितले आहे. त्याचा सर्व भक्तांनी अनुभव घ्यावा. शेवटी न्यूनते पुरते अधिकते सरते, करोनी घ्यावे हे तुमते विनवित असे. यथामती ही सेवा श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरणी सादर समर्पित. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.